बरेचसे शेतकरी 3102 ऊस कसा दिसतो संदर्भात विचारणा करतायत. तर हा जो प्लॉट आहे हा 3102चा प्लॉट आहे. आणि ही सुद्धा जात जी आहे ते थोडंसं मी हे का दाखवतोय, थोडंसं आपण दुर्लक्ष करू नका. हा जो काही रोग आहे हा म्हणजे आपल्या सर्वांसाठी घातक रोग आहे ऊसासाठी. ही जी आहे हे ऊस पिकामधील व्हाईट स्पॉट अर्थात चाबुककानी रोग, हे जे आहेत असे प्रकारचे बेट जे आहेत ते आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये काढून नष्ट करणं गरजेचं. दुसरा विषय महत्त्वाचा, 3102च्या बाबतीत मी दाखवेन की अशा पद्धतीची त्याची जी आहे ती ही कांडी दिसते, पेरा अशा प्रकारचा दिसतो. डोळा जो आहे तो व्यवस्थित मी झूम करून दाखवेन, एकदम असा गोलाकार असा हा डोळा आहे ह्याचा. इथं जर बघितलं तुम्ही तर आणखीन थोडंसं आपल्याला हे डोळा अशा पद्धतीचा गोलाकार जो आहे तो अशा पद्धतीचा दिसतो. ते विरुद्ध बाजूला बघितलं तर थोडंसं पोट आल्यासारखं जे आहे ते हा जो इथला भाग कधी कधी डोळ्याच्या समोरचा सुद्धा हा थोडासा फुगीर आहे तो अशा पद्धतीने दिसतो. आणि दुसरं आणखीन पॅरामीटर जे आहे ओळखायचं तर हे अशा पद्धतीनं टोपणावर लालसर छटा, रक्ती छटा जे आहेत ते आपल्याला ह्या दिसतात. ह्याच्यात गफलत नाही झाली पाहिजे, एक लक्षात घ्या. ह्याच्यासारखाची एक ऊस दुसरा आहे 9057, तिथं जे आहे ते हा जो कान आहे का, ह्या कानावर मात्र एकदम प्युअर जे आहे ते लालसर असा हा रंग दिसतो, मात्र ह्याच्यामध्ये तो तसा दिसत नाही. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये थोडंसं काय झालेलं भेसळ आहे. आता ह्या शेतकरी महोदयांनी काय झालं, तुटाळ जास्त झाली ह्यांची, तुटाळ जास्त झाली म्हणून ह्यांनी काय केले, हो का इथं हे बघा, हे लगेच इथं बघितलं का तर हे जे आहे का, तर हा जो आहे तो आहे 62-175, त्याची भेसळ लावलेली आहे. इझी गोईंगमध्ये आपल्याला लक्षात येत नाही, फार निरीक्षणं घ्यावं लागतात. आता ही पन्हाळ पडलेली डोळ्याची जी आहे ती ही आकार, डोळ्याची ठेवण एकदम त्रिकोणी अशा पद्धतीची, तर ह्या अडचणी आहेत. त्याच्यामुळं बेणे निवडताना सुद्धा जे आहे ते आपण थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे.